नमस्कार, माझं नाव राहुल. मी रुचा यंत्रा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर आहे आणि आज तुमच्यासाठी घेऊन येतोय ॲग्रोजेट 16. तर आम्ही ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहोत आणि आम्ही सर्वे, मॅपिंग, ॲग्रिकल्चर आणि सगळ्या ॲप्लिकेशनसाठी ड्रोन्स मॅन्युफॅक्चर करत असतो. तर आपला हा प्रोडक्ट ॲग्रोजेट 16 याची गरज अशी आहे की मी तुम्हाला काहीतरी 2-3 यूज केसेस सांगतो. मी जर विदर्भाच्या रिजनमध्ये गेलो तर आपल्याला खूप केसेस असे न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज चॅनल्समध्ये असे ऐकायला भेटतात की जे पेस्टिसाइड स्प्रिंकलिंगच्या टाइमीवर जे इनहेल करतात लोक पेस्टिसाइड, त्यामुळे काही कितीतरी डेथ्स होतात आणि खूप लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेस आहेत. लाईक मी कन्सिडर करू राईससाठी तर तो 16 लिटरचा नॅकपॅक स्प्रेअर घेऊन मला ते चिखलात चालावा लागतो पूर्ण टाइमीवर आणि हा एक खूप टीडियस आणि टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. त्यासाठी त्याच्या सोल्युशनसाठी आम्ही घेऊन येतो ॲग्रोजेट 16. काही स्पेशल फीचर किंवा काही स्पेशल याचे युजेस मी सांगू तर असं आहे की 1.5 एकर फवारणीला हा ड्रोन फक्त 7.5 मिनिटं लागतो आम्हाला 1.5 एकर फवारणी करायला. पर एकर टाइम जर मी सांगू तर याला 5 मिनिटं लागतात 1 एकर स्प्रे करायला. 16 लिटरची टँक येते. 16 लिटर मध्ये तुम्ही 1.5 एकर पर्यंत स्प्रे करू शकता. एकदा फुल चार्ज केला की तुम्ही 25 मिनिटापर्यंत ड्रोनला यूज करू शकता आणि तितक्या टाइममध्ये तुम्ही 4 एकर पर्यंत मिनिमम स्प्रे करू शकता. ड्रोन सोबत तुम्हाला 1 किलोमीटरचा रेंज भेटतो. तर एका जागेवर राहून तुम्ही 1 किलोमीटर पर्यंत कुठेही स्प्रे करू शकता. ड्रोन मध्ये मल्टिपल फेलसेफ फीचर मध्ये मल्टिपल सेफ्टीचे फीचर्स येतात. त्यामध्ये बॅटरी फेलसेफ म्हणजे जर तुमची बॅटरी संपली तर ड्रोन पुन्हा परत येऊन लँड होणार. रेंज फेलसेफ म्हणजे जर रेंजच्या बाहेर गेला तर ड्रोन परत पुन्हा रिटर्न येऊन लँड होतो. जीसीएस फेलसेफ म्हणजे जर काही ॲप क्रॅश झालं, काही पण एरर आलं तर ड्रोन परत येऊन लँड होणार. ॲडिशनल फीचर्स याच्यामध्ये असं आहे की फुली ऑटोनॉमस मोड असतो. त्यामध्ये तुम्हाला फक्त 4 कॉर्नर्स तुमच्या शेतातले मॅप करायचे. तो 4 कॉर्नर आणि तुम्हाला सिलेक्ट करायचे क्रॉप कुठला आहे. ड्रोन ऑटोमॅटिकली आपला पाथ जनरेट करतो, टेक ऑफ करतो, स्प्रे करतो आणि परत येऊन लँड होतो. यामध्ये जर पाणी संपलं तुमच्या रूटमध्ये, जर पाणी जर संपलं किंवा तुमचं लिक्विड संपलं तर तो पुन्हा परत येऊन लँड होणार. तुम्हाला पुन्हा त्याला रिफिल करायचे, तो पुन्हा तिथेच जाणार जे पाणी संपलं होतं आणि परत आपला रूट कंटिन्यू करणार. आपली कंपनी छत्रपती संभाजीनगर शेंद्रा MIDC ला बेस्ड आहे. तुम्हाला जर ड्रोनचा कुठलीही इन्क्वायरी आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट सर्व्हिस ड्रोन सोबत प्रोव्हाइड करतो. काही ॲडिशनल फीचर जर मी पुन्हा ऍड करू तर ड्रोन आपला IP55 रेटिंग मध्ये येतो. यामध्ये तुम्हाला वॉटरप्रूफ आणि डस्ट प्रूफ हे एक ॲडिशनल फीचर ड्रोन मध्ये भेटतात. जर पाणी टाकलं, काही पण केलं तर ड्रोनला काही होत नाही. म्हणजे तुम्हाला जर काही पाऊस आला, काही आला, ड्रोन एअर मध्ये आहे तर ड्रोनला काही होणार नाही. यामध्ये ड्रोनमध्ये पॉवर फेलसेफ्स आणि सेफ्टीचे जे मी ऑलरेडी सांगितले दिलेले आहे. त्यासोबत तुम्हाला ऑब्स्टेकल अवॉइडन्सचा पण फीचर भेटतो की काही समोर काही झाडं आले, काही आले तर ड्रोन ऑटोमॅटिकली तिथे स्टॉप होऊन जातो, त्याला जाऊन ते क्रॅश होत नाही. ड्रोनमध्ये कॅमेरा आणि फ्लॅशलाईट पण येतात. तर नाईट फ्लाईंगचा एक ऑप्शन तुम्हाला भेटून जातो की काही अर्जन्सीमध्ये तुम्ही नाईट फ्लाईंग पण करू शकता किंवा लो विजिबिलिटीमध्ये पण यूज करू शकता. ॲडिशनल फीचर आणि एक सेपरेशन किंवा एक डिफरंट पॅरामीटर मी जर सांगू ना तर असं आहे की लो एफर्ट मध्ये तुम्ही मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी या ड्रोननी अचीव करू शकता. एक दिवसात तुम्ही 20 ते 25 एकर मिनिमम स्प्रे करू शकता हा ड्रोन जर तुम्ही यूज करता तर. आता जे मी मार्केटचा एक जर रेट मार्केटचा मी आता स्प्रेइंगचा रेट जर कन्सिडर होता 800 रुपये एकर एक ॲव्हरेज कॉस्ट सुरू आहे. तुम्ही 20 एकर मिनिमम तुम्ही 10 एकर पण दिवसाचा स्प्रे केला तरी 8,000 रुपयाचा बिझनेस तुम्ही पर डे करू शकता. तर मॅक्सिमम 6 महिने जर तुम्ही स्प्रे करा, 6 महिन्यात तुम्ही जर 100 दिवसही स्प्रे केला, 100 दिवस आणि कन्सिडर करा 8,000 रुपयाचा तुमचा पर डे बिझनेस आहे, तर तुम्हाला एक 6 महिन्याचा पिरियड मध्ये तुमचा ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट निघून जातो ड्रोनवर. ड्रोन सोबत फायनान्सचे पण ऑप्शन आहेत. आपला ड्रोन टाईप सर्टिफाईड आहे, DGC अप्रूव्ड ड्रोन आहे आणि याच्यासोबत फायनान्स आणि सबसिडी ऑप्शन दोघेही भेटून जातात. सबसिडी MHA-DBT वर अप्लाय करून तुम्हाला करता येते आणि फायनान्स मध्ये आम्ही SBI फायनान्स ड्रोन सोबत करून देतो. याला एक लायसन्स लागतो. आपले काही पार्टनर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात, तिथून तुम्हाला लायसन्स आम्ही कनेक्ट करून देतो आणि याच्यासोबत एक स्पेसिफिक ट्रेनिंग आम्ही पण प्रोव्हाइड करतो जे फार्मरसाठी फ्री ऑफ कॉस्ट असते. त्यामध्ये 100% ट्रेनिंग लाईक फार्मर फुली कॉन्फिडंट आणि फुली काय म्हणते त्याला परफेक्शन त्याला आली पाहिजे ड्रोन फ्लाय करण्यासाठी, की किती कॉन्सन्ट्रेशन मेडिसिनचं ठेवायचं, कसं ड्रोन फ्लाय करायचं, कसे ऑटोमॅटिक रूट प्लॅन करायचं, सगळे आम्ही त्याची ट्रेनिंग देतो. नंतरच कस्टमरला ड्रोन हँडओव्हर करतो, नाहीतर करत नाही. म्हणजे कस्टमर हॅज टू बी फुली कॉन्फिडंट
बिफोर टेकिंग दी ड्रोन, याची काळजी आम्ही घेतो. ड्रोनमध्ये क्वालिटीचा एक पॉईंट असतो, क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि सर्व्हिसमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. आपली कंपनी 2016 पासून ह्या फील्डमध्ये आहे, रोबोटिक्स आणि ड्रोनच्या फील्डमध्ये आहे. ॲग्रिकल्चरच नाही तर आम्ही दुसऱ्या पर्पजसाठी पण ड्रोन मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे आम्हाला एक्सपर्टीज पण आहे टेक्निकलमध्ये पण आणि क्वालिटी प्रॉडक्ट प्रोव्हाइड करण्यामध्ये पण. तर ही पर्सनल यूज कमी पण एक प्रॉफिट जनरेटिंग एक कमर्शियल मशीन आहे. म्हणजे लेस इनपुट आणि मॅक्सिमम प्रॉफिटेबिलिटीचा एक स्कोप आहे आणि तो कन्सिडर करून फार्मर याला यूज करू शकतो आणि एक सेकंडरी इन्कम म्हणून स्टार्ट करू शकतो ॲज अ बिझनेस. आता एक ड्रोनचे जे पार्ट्स आहेत आपले त्याचा एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो. हे ड्रोनचे मोटर्स असतात. हे मोटर्स ब्रशलेस BLDC मोटर्स असतात. याला आपण लाईक आपले काही वेंडर्स आहेत त्याच्याकडून आपण प्रोक्युअर करतो. हे प्रोपेलर्स असतात. हे बेसिकली थ्रस्ट जनरेट करत असतात. हा कॅमेरा असतो ड्रोनला आणि याला फ्लॅश लाईट लागलेले असतात. याला हब म्हणतात. हबच्या अंदर सगळे सेन्सर्स आणि जो प्रॉपर कंट्रोल सिस्टम असतो त्या हबच्या म्हणजे हब अंदर सगळं इन्स्टॉल्ड असतो. हे बॅटरीज असतात. बॅटरी आपल्या ड्रोनमध्ये 22,000 mAh दोन बॅटरीज लागतात. हा टँक आहे 16 लिटर कॅपॅसिटीचा. ABS प्लास्टिक मटेरियलमध्ये क्रॅश प्रूफ टँक आहे. इथे पंप असतो. पंप आपला 10 लिटर पर मिनिटचा फ्लो रेट पंपनी जनरेट होतो. आता हा जो मॉडेल आहे सेंट्रीफ्युगल मॉडेल आहे तर याला हे सेंट्रीफ्युगल नोझल्स लागलेले आहेत. हे नोझल्सचं स्पेसिफिकेशन असं आहे की तुम्ही जर फळबागेवर यूज केलं तर एक प्रॉपर स्प्रेइंग आणि प्रॉपर पेनिट्रेशन ऑफ मेडिसिन तुम्हाला भेटतो आणि जास्त रिझल्ट ह्या नोझलनी तुम्हाला फळबागेवर भेटणार. आपल्याकडे एक जेट स्प्रे नोझलचा पण सिस्टम असतो. म्हणजे तुमच्याकडे जर पॅडी क्रॉप आहे, शुगर केन आहे, मक्का आहे, व्हीट आहे तर त्या क्रॉपवर ऑटोमायझर नोझलचा तुम्हाला रिझल्ट बेटर भेटतो. गेले तर ऍक्च्युली याच्या इनसाइड मध्ये तुम्हाला GPS भेटतो. GPS इनेबल्ड आहे, GNSS इनेबल्ड आहे आपला ड्रोन. मागे तुम्हाला अँटेना भेटतात. इथून तुम्हाला पाणी ड्रोन मध्ये तुमचा जो केमिकल आहे केमिकल मिक्स ह्या इनलेट मध्ये टाकावा लागतो. इथे तुम्हाला एक फिल्टर भेटतो. टँक आउटपुटला एक फिल्टर भेटतो आणि सगळ्या नोझल्सच्या इनलेटला एक फिल्टर असतो. म्हणजे आम्ही या गोष्टीची खात्री घेतो की तुमचे नोझल्स ब्लॉक नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक स्टेजेसला एक फिल्टर दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा पाणी जर यूज करता स्प्रेइंगसाठी तर ड्रोन आपला सगळा क्रॉप किंवा सगळ्या पाणीसाठी ऍप्लिकेबल आहे. बरं. आणि एकरचा जो डोस असतो औषधांचा तर एकदाच त्याच्यात टाकायचा असतो ना सर? एकरचा डोस असा आहे की जर तुम्हाला एकरला 100 ml मेडिसिन लागायचे तुम्हाला 30% कमी म्हणजे फक्त 70 ml मेडिसिन टाकायची. टँक 10 लिटर पाणी टाकायचा, मॅप बनवायचा आणि ड्रोन ऑटोमॅटिकली तुमचा स्प्रे करून देणार त्या कॉन्सन्ट्रेशननुसार. बरं. म्हणजे जो कंपनीचा डोस आहे त्याच्यापेक्षा 30% कमी तुम्हाला टाकावं लागतं. म्हणजे कसं असतं ना तेव्हा आपण मॅन्युअली स्प्रे करतो तेव्हा रिपिटेशन किंवा वेस्टेज ऑफ स्प्रे जास्त असतो. ड्रोनने आम्ही प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणतात ऍक्च्युली ड्रोन टेक्नॉलॉजीला. तर एकदम प्रॉपर युसेज आणि जितकं लागतं तितकंच तो स्प्रे करणार. रिपीट कुठेही होत नाही. जर तुमचं पाणी संपला ड्रोन परत येऊन लँड होणार, पुन्हा रिफिल करणार, ड्रोन पहिले तिथे जाणार, तिथे पाणी संपलं होतं तिथूनच आपला ट्रॅक कव्हर करणार. त्यामुळे मेडिसिनचं रिपिटेशन कुठेही होणार नाही, मेडिसिनचा वेस्टेज कुठेही होणार नाही. आता ड्रोन टेक्नॉलॉजीची जर मी गरज काय आहे ऍग्रिकल्चर मध्ये या जर हा स्पेसिफिक डिस्कशन जर करायला बसलो तर असं आहे की आता लेबर शॉर्टेज खूप आहे ऍग्रिकल्चर मध्ये. मला जर आज फवारणी करायची आहे तर मला आजच लेबर भेटणं हा खूप डिफिकल्ट टॉपिक होऊन जातो. आणि काही असे क्रॉप असतात की मला जर आज नीड आहे तर आजच फवारणी करणं खूप गरजेचं असतं. जर मी 2 दिवस 3 दिवस लेट झालो की सगळं ते म्हणजे काही प्रॉफिटच नाही असणार त्या स्प्रेइंगचा. हा एक असं सोल्युशन आहे की म्हणजे लेस लेबर इंटेन्सिव्ह. तुम्हाला ते 200-300 लिटर पाणी कुठे घेऊन जायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला 16 लिटर पाणी घेऊन जायचं आणि स्प्रे करायचं. तर हा फोल्ड होऊन जातो. फोल्ड केल्यानंतर तुम्ही बाईकवर पण घेऊ जाऊ शकता. तर पहिले जो होता की ट्रॅक्टरवर 200 लिटर पाणी घेऊन जा पर एकरसाठी तो सगळं संपलेला आहे. तुम्हाला फक्त बाईकवर 2 व्हीलरवर घेऊन जायचं आणि कुठल्याही टाईपचं पाणी तुम्ही यूज करू शकता. दुसरं असं आहे की पेनिट्रेशन मेडिसिनचा प्रॉपर होतो तर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी जास्त भेटते. नॉर्मली जर तुम्ही हँडनी स्प्रे केला किंवा नॅकपॅकनी स्प्रे केला तर ते प्रॉपर होणार पण नाही आणि रिपिटेशन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण जास्त लागतं. ऍडिशनल फीचर लेबर इंटेन्सिव्ह मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. एक ऍडिशनल फ्रीडम आपल्याला असं भेटतो की जस्ट फॉर एक्झाम्पल आता कसं होतं ना की शेतकरी आपल्यासोबत एक क्लिअर स्वच्छ पाणी घेऊन जात नाही. ते कुठेतरी एक वॉटरचा सोर्स बघतात, तिथून पाणी टाकतात आपल्या नॅकपॅक मध्ये आणि स्प्रे करतात. त्यामुळे काय होतं जो केमिकल आहे त्या केमिकलमध्ये खूप इम्प्युरिटीज ऍड होतात आणि तितकं बेटर रिझल्ट भेटत नाही. आता या पर्पजमध्ये तुम्हाला कसं आहे ना क्लिअर पाणी यूज करू शकता किंवा कारण
आपल्याला पाणी खूप कमी लागत आहे. तर आणि आपण कसं क्लीन वॉटर यूज केलं ना तर तुम्हाला रिझल्ट पण बेटर भेटणार. जो केमिकल कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा पण तुम्हाला एक प्रॉपर रिझल्ट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. नंतर एक असं आहे की जर खूप पाऊस झालेला आहे तर तिथे चालणं म्हणजे सपोज माझ्या शेतात खूप पाऊस झालेला आहे तर चालणं खूप अवघड होतं. किंवा जर माझ्याकडे राईसचं फील्ड आहे जिथे 1 फीट ऑलरेडी पाणी भरलेला असतो, तिथे चालणं नॅकपॅक घेऊन म्हणजे तो नियर टू इम्पॉसिबल होऊन जातो. या कंडिशन मध्ये तुम्ही कुठेतरी एक जागेवर उभे राहून ड्रोन यूज करून सगळं तुम्ही फवारणी करू शकता. हा एक ऍडिशनल बेनिफिट ड्रोनने तुम्हाला भेटून जातो. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आपण आताच जे ड्रोनची ती माहिती संपूर्णपणे ऐकलेली आहे. यांचे श्रेयस पोखरणा हे हेड बिझनेस डेव्हलपमेंट आहे की ज्यांचा नंबर आहे 87 999 25 169. 87 999 25 169. धन्यवाद.